आपण एव्हिडन्स बघितले सर्व. आता काही शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडलेले आहेत उत्क्रांतीबद्दल. त्याच्यात पहिला आहे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स यांचा नैसर्गिक निवड या संबंधित सिद्धांत. चार्ल्स डार्विन्स had collected innumerable species of plants and animals. Depending upon the observation of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. तर चार्ल्स डार्विन यांनी वनस्पती आणि प्राणी, त्याच्यानंतर त्यांच्यावर डिपेंड असणारे काही घटक यांच्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे प्राणी वनस्पती या वेगवेगळे नमुने आणले. या नमुन्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि या बरेच महिने त्यांनी या वनस्पती आणि प्राण्यांच्या नमुन्यांचा अभ्यास करून त्यांचं निरीक्षण करून त्यांनी एक सिद्धांत मांडला की या निसर्गामध्ये जो सजीव फिट आहे त्याला जगण्याचा अधिकार आहे. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश अ बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पेसिस. आणि मग या सर्व निरीक्षणासाठी त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस. वाईल एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस पॉलिफेकली. म्हणजे काय तर हा कन्सेप्ट एक्सप्लेन करताना त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक सजीव प्रचंड संख्येने आपली प्रजनन करून आपली संख्या वाढ. हा कन्सेप्ट एक्सप्लेन करताना त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक सजीव प्रचंड संख्येने आपली प्रजनन करून आपली संख्या वाढवत असतं. ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट विथ इच अदर इन लाईफ थ्रेटनिंग मॅनर. तर या सजीवसृष्टीवर पृथ्वीवर सजीवांमध्ये जीव घेण्याची स्पर्धा आहे. प्रत्येकजण आपलं अस्तित्व टिकण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ही स्पर्धा अतिशय जीवघेणी आहे. Competition only those organisms sustain which show the modification essential for the winning of competition. आणि हे जीवन जगताना या स्पर्धेमध्ये आपल्याला जर विजयी व्हायचं यशस्वी व्हायचं असेल तर आपल्यामध्ये काही बदल करावे लागतील, आधुनिकीकरण करावं लागेल. आणि जो बदल करतो, जो अपडेट राहतो तोच जिवंत राहतो. हवे बिसाइड दिस नॅचरल सिलेक्शन also plays important role because natural selection those organisms which are fit to live and the rest perish. तर यासोबत जीवन जगताना काही नैसर्गिक निवड करत असतो आणि याच्यामध्ये पर्यावरणाला जो ॲडजस्ट करतो तोच जगतो आणि जो ॲडजस्ट करत नाही तो नष्ट होत असतो. सस्टेनिंग and selected organism can perform reproduction and thereby give rise to new species with their own specific character. तर अशा पद्धतीने जीवन जगताना सजीव काही महत्त्वाचे गुण आत्मसात केल्यानंतर हे गुण तो पुढच्या पिढीकडे प्रस्थापित करतो आणि अशा पद्धतीने पिढी दर पिढी आपल्यामध्ये आधुनिकता येत आहे. आपण जर बघितलं प्राचीन मनुष्य आणि आताचा आधुनिक मानव याच्यामध्ये अनेक जे बदल आहेत ही जी उत्क्रांती आहे हे याचं उदाहरण आहे. नैसर्गिक निवड. जीवन जगताना मनुष्य संघर्ष करतो आणि संघर्ष करताना अनेक गोष्टी तो आत्मसात करतो. या आत्मसात झालेल्या गोष्टी तो पुढच्या पिढीकडे प्रस्थापित करतो आणि अशा पद्धतीने बुद्धिमत्ता किंवा काही चांगले गुण हे पुढच्या पिढीकडे प्रस्थापित होत असतात असं डार्विन्स यांनी मांडलं. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. तर यांचा सिद्धांत अनेक वर्ष लोकांनी आत्मसात केला. हावेवर सम ऑब्जेक्शन्स वेअर रेज अगेन्स्ट द थेअरी. सम ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्ह आर. परंतु या सिद्धांतावर काही ऑब्जेक्शन्स आहेत ते आपण बघू. पहिला ऑब्जेक्शन, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजे उत्क्रांतीमध्ये नैसर्गिक निवड हा एकमेव घटक नाही आहे, हा एकमेव असा फॅक्टर नाही आहे की ज्याच्यामुळे उत्क्रांती झालेली आहे. दुसरं, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड अनयुजफुल मॉडिफिकेशन. त्याच्यानंतर डार्विन यांनी उपयोगी आणि निरुपयोगी जे काही बदल झालेले आहेत याचं माहिती व्यवस्थित मांडलेली नाही, एक्सप्लेनेशन केलेली नाही. तिसरं ऑब्जेक्शन, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंज अँड अब्रप्ट चेंज. त्याच्यानंतर हळूवार बदल आणि एकदम होणारे बदल याच्याबद्दल डार्विन यांनी त्यांच्या थेअरीमध्ये मुद्दे मांडलेले नाही आहेत. हे एवढं असल्यावर सुद्धा इरिस्पेक्टिव्ह ऑफ दीज ऑब्जेक्शन डार्विन्स वर्क ऑन इव्होल्युशन हॅड बीन माइलस्टोन. परंतु एवढे ऑब्जेक्शन असल्यावर सुद्धा उत्क्रांतीमध्ये त्यांचे जे कन्सेप्ट आहेत हे फार महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत. आपण
डार्विन्स यांच्याबद्दल काही माहिती घेऊ. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे त्यांचं पूर्ण नाव. 1809 तर 1882 हा त्यांचा कालावधी. दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द theory of evolution. He showed that all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. तर हे इंग्लिश जीवशास्त्रज्ञ असून यांनी उत्क्रांतीवर सिद्धांत मांडले आणि त्यांनी असं सांगितलं की सजीवांच्या ज्या जाती आहेत यांच्यामध्ये जो बदल झालेला आहे हा बदल होण्यासाठी हजारो वर्ष लागलेले आहेत. आपल्या पूर्वजांपासून म्हणजे जो प्राचीन मनुष्य आहे तर आतापर्यंत आपल्याला हजारो वर्ष उत्क्रांतीसाठी लागलेले. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. आणि त्यांचं मुख्य सिद्धांत जो आहे आपली जी उत्क्रांती झाली, आपला जो जे काही बदल झाले, आधुनिकता जी झाली मानवामध्ये, प्राचीन मनुष्य आणि आताचा आधुनिक मानव, याच्या मागे नैसर्गिक निवड ही एक घटक असतो. हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता.